तर आपण आज बनवणार आहोत असा स्वादिष्ट असा गव्हाचा शिरा। तर चला तर रेसिपी बघूयात। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तूप, 1 वाटी साखर, थोडे ड्राय फ्रुट्स, 4 वेलची आणि 2.5 वाटी पाणी। हे सगळं साहित्य आपण घेऊयात। आता गॅस ऑन करूयात, त्यावरती कढई ठेवूयात तापवायला। कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण टाकूया आपलं तूप, अर्धी वाटी तूप। हे तूप छान मेल्ट झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालूया। हे छान हलवून घ्यायचं, गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळायचं आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं। आता याच तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलं। आता हे छान मिक्स करायचं, मंद आचेवर हे भाजत राहायचं, कंटिन्यू हे भाजत राहायचं। गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय। कढई ही कंटिन्यू हलवत राहायची। जर आपण हे असं सोडलं तर लगेच करपू शकतं। बघा आता तूप कसं सुटते, तूप छान सुटेस्तोवर आणि थोडा हलका ब्राऊन होईस्तोवर हे भाजून घ्यायचं छान। कंटिन्यू कढई फिरवत राहायची। आता बघा हळूहळू याचा कलर किती छान चेंज झालाय, पूर्ण हे गोल्डन झालंय आणि मी अजिबात कढई थांबवलेली नाहीये, कंटिन्यू हलवत आहे, नाहीतर ते करपू शकतं। वा वा। आता आपण यामध्ये साखर टाकूयात आणि आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालूयात, आपलं 2.5 वाटी गरम केलेलं पाणी। आणि कंटिन्यू फिरवायचं, कंटिन्यू, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। गुठळ्या नको व्हायला म्हणून हे कंटिन्यू फिरवायचं। बघा मी कंटिन्यू फिरवलंय आणि आता यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाहीये। वा वा, किती छान टेस्टी वाटतंय, खूप टेस्टी दिसतंय। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। अत्यंत सुगंध सुटलाय छान। वा वा। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि ड्रायफ्रुट्स थोडे मिक्स केलेत की यामध्ये आपण घालूयात वेलची पावडर। वेलची पावडर मी घालून घेतली यामध्ये। वेलची पावडर मिक्स करून घेऊयात। आता मी वेलची पावडर यामध्ये मिक्स केली। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। वाव, बघा किती छान दिसतंय। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। अतिशय चविष्ट पौष्टिक असा गव्हाचा शिरा। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक यू सो मच।